झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। वहिनी, तुला काय गरज होती त्या बाईला घरात आणायची? आज तेजू अक्काने किती आनंदाची बातमी दिली होती। दादा केवढा खुश होता, बघितलंस ना? तू त्या बाईला घरात आणलंस आणि घरातलं सगळं वातावरण बिघडलंय। अगं राजू, आई आहे ती तुमची। वहिनी, आम्ही सांगितलं ना, आमच्या सुखदुःखात आमची साथ देणारा, आम्हाला समजून घेणारा, आम्ही आजारी पडलो तर रात्रभर जागणारा, आम्हाला जपणारा आमचा दादाच आमची आई आहे। आणि त्याला असं दुःखात नाही बघू शकत आम्ही। चल राजू, धनु, राजू, तात्या, मी हे जे काही करते ते घराला गेलेले तडे भरून काढण्यासाठीच करते। तुम्हाला तरी माझं म्हणणं पटतंय ना? तात्या, तुम्हीच त्यांना थांबायला लावलंय ना, मग त्यांना हे असं बाहेर राहायला लावणं कितपत योग्य आहे? घरात येऊन करणार तरी काय तुळजाती? त्या सध्या घराचं आणि घरातल्या शब्दांचं मन खवाच इटलंय तिच्या बाबतीत। तिला मी थांब म्हणलं ना, ते फक्त तिनं आमच्या अन्याय एवढा का केला ही जाणून घेण्यासाठी, तिला या मनात या घरात जागा देण्यासाठी नाही। तुळजा, चार व्यक्ती कोणाला पण आसरा देतात, पर आशानं आमच्या सगळ्यांच्या मनातलं जे स्थान होतं ना, ते कवाच गमावलंय बघ। थवा आता या घरात तिला जागा नाही, तिला राहू दे बाहेरच। आणि तसं बी ती घरात आली तर तिचंच मन गुदमारलं इथं। निदान त्या वसरीव आपल्याला कोणी इच्छिरत नसतानाची एकटेपणाची जाणीव तरी तिला जाणवल। आणि तसं बी तुळजा, एकदा का एखाद्या वस्तूला तडा गेला ना, का ती पुण्यात पहिल्यासारखे नाही होत। मी काय म्हणतो, आता तू ह्या गोष्टीचा लई विचार मग केलेलाच बरा बघ। तात्या, मला वाटलं होतं या घरातला माणूस परत आल्यावर हे घर अगदी आनंदाने भरून जाईल। काय होऊन बसलंय हे सगळं? नमस्कार जालिंदर निंबाळकर राव। आम्ही मस्त प्रयत्न करून झाला त्या बाईला शोधायला, पण तुमचीच माणसं तुमच्या विरोधात गेली, त्याला आम्ही काय करणार? काय बोलायचं ते स्पष्ट बोला की सरनोबत साहेब। अहो, सावज आमच्या समोर होतं निंबाळकर राव, ज्याला आम्ही आमचा साथीदार समजलं तोच नेमका शिकारी निघाला। अहो, तुमची कन्या आमच्या डोळ्यासमोर त्या बाईला घेऊन निघून गेल्या। आता तुम्हीच सांगा, तुमची कन्या म्हणलं आम्ही कसं त्यांना इजा पोहोचवणार? काय बोलताय तुम्ही? तुळजातीला घेऊन गेली? होय मग? अहो, एवढंच नाही, त्या तुमच्या गावच्या दिशेने गेल्यात बघा, आणि आमचा अंदाज असा आहे की त्या त्यांना घरी घेऊन गेल्यात बघा। आणि हो, आता तुम्ही काय बी बोला नाही तरी चालेल, त्या बाई कोण आहेत याचा अंदाज येतोय आम्हाला। उगाच लांबचं रान हाकत बसू नका सरनोबत साहेब, तुम्ही काय कामाचे नाही बा। चांगले म्हणजे खोडा घालायचा तुमच्या लेकीने आणि तुम्ही राग काढायचा आमच्यावर? अरे हो, आम्ही बी विसरलोच। आता हा समजा विषय तुमच्या घरातल्या माणसांचा नाही का? आम्ही कोण? आम्ही परकी, कसा हात लावायचा तुमच्या लेकीला, नाही का? ठीक आहे ठीक आहे, तुमचे हे उपकार आम्ही कायम लक्षात ठेवू का? तुळजा तुळजा तुळजा, एवढी सहजासहजी कशी काय पोचली आशापर्यंत? नाही 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 नाही, लय मोठी चूक झाली आमच्याकडनं। या असेच गाळ राहिलं तर आमच्या गळ्यापर्यंत कधी येईल सांगता यायचं नाही, तर काहीतरी मोठंच करायला लागणार। दादा, दादा, दादा
दादा तू खाली जेवायला नाही आला म्हणून ताट घेऊन वरती आले. तुला माहितीये ना, तू नाही जेवलास तर घरातल्या कोणाच्याच घशाखाली घास नाही उतरणार. जेवून घे ना. नाही, भूक नाही मला. तुम्ही जेवून घ्या. दादा मला कळतंय की आज आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस येते. 2 तासापूर्वी घरातली माणसं केवढी खुश होती, पण दादा बघ की, आज कधी नव्हे ते ना त्या तेजू अक्काच्या बातमीमुळे मी दुपारचं जेवण बी नीट जेवले नाही. आता माझ्या पोटाचं काय हाल होत असेल याचा तूच विचार कर. आता तू नाही जेवलास तर मला बी उपाशी राहावं लागेल ना. त्यामुळे थोडस खा की. हा, माझ्यासाठी. दादा मी तुझी सगळ्यात लाडकी बहीण आहे ना, तू मला कशालाच नाही म्हणत नाही. मग आता असं का वागतोय? धर ना, घेऊन घे. ठीक आहे, नको खाऊस. मग इथून पुढे आमची काळजी करायची नाही. जेवून घ्या, लवकर झोपा, उन्हात जाऊ नको, पावसात जाऊ नको, अभ्यास कर, असं काय सांगायचं नाही. तू आमचं ऐकणार नाहीयेस ना, मग आम्ही पण तुझं ऐकणार नाही. आणि हा, ह्यांनी जरी ऐकलं ना तरी मी अजिबात ऐकणार नाही. जेवून घ्या. हे बघा, पोट भरण्यासाठी नाही पण बरं वाटण्यासाठी काहीतरी खावं तर लागेल की नाही. आणि ह्या सगळ्याचा त्रास शरीराला का म्हणून द्यायचा? ठीक आहे, 2 घास खाऊन घ्या. सगळे जेवले का ग? बघ ना, तेजूने आज घरात गोड बातमी देऊन सगळ्यांना खुश केलं. आणि मी कर्मदरिद्री इथे येऊन त्या आनंदाला ग्रहण लावलं. आई अहो, असं काहीच नाहीये. देवी आईने हे सगळं घडवून आणलंय की नाही, मग यातून काहीतरी चांगलंच होणार आहे. तुम्ही फक्त तिच्यावर विश्वास ठेवा. आणि आई, आता थांबायचं नाही हं. जोपर्यंत सूर्य तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे. आपल्याला लढावं लागणार आहे आई. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज